पाठ्यपुस्तकावर आधारित विज्ञान आणि गणित उपक्रम व्हिडिओ बनवण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण निवडलेल्या टॉपिकवर आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड 3 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवण्याआधी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, शाळा कुठल्या गावात आहे हे सांगावे. त्याचबरोबर तुम्ही सिलेक्ट केलेली ऍक्टिव्हिटी पाठ्यपुस्तकातील कुठल्या धड्यामधील किंवा चॅप्टरमधील आहे, ऍक्टिव्हिटीचे नाव व पान नंबर इत्यादी गोष्टी थोडक्यात सांगायच्या आहेत. व्हिडिओ बनवण्यापूर्वी व्हिडिओ मूल्यांकन योजना, मार्किंग स्कीम विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी नीट समजून घ्यावी. त्यामुळे ऍक्टिव्हिटी बनवताना त्याचा तुम्हाला उपयोग होईल. ऍक्टिव्हिटी बनवण्याआधी काही सूचना. विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटीची संपूर्ण माहिती नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहावी. विद्यार्थी करत असलेल्या ऍक्टिव्हिटी मधील तत्व, संकल्पना नीट समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. व्हिडिओ काढण्याआधी ऍक्टिव्हिटी कशी करायची आहे याची 2-3 वेळेस प्रॅक्टिस करावी. ऍक्टिव्हिटी करताना आलेल्या अडचणींचा नीट विचार करून त्या संदर्भात तुम्हाला काय काळजी घेता येईल याचा विचार करावा व त्याप्रमाणे तुम्ही काय काळजी घेत आहात याची माहिती थोडक्यात सांगा. ऍक्टिव्हिटी करत असताना अतिशय सोप्या भाषेत ऍक्टिव्हिटी समजून सांगावी व त्याचबरोबर ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्या संदर्भातील निरीक्षणे काय करायचे आहेत याची नोंद घ्यावी व त्यावरून काय निष्कर्ष काढला आहे हेही थोडक्यात सांगावे. पुस्तकात दिलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये काही नाविन्यता आणता येईल का याचाही विचार करावा व त्या संदर्भात काही कृती असल्यास करून दाखवावी. तुम्ही बनवत असलेल्या ऍक्टिव्हिटीचे सादरीकरण योग्य प्रकाश योजना तसंच ध्वनी किंवा आवाज व्यवस्थित आहे का हे निकषही खूप महत्वाचे आहेत. चला तर आता आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. आता आपण घेतलेली ऍक्टिव्हिटी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सामान्य विज्ञान इयत्ता 7वी मधील आहे. धडा क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म. यामध्ये पान नंबर 16 हवेला वस्तुमान आणि वजन आहे या संदर्भातील ही ऍक्टिव्हिटी आहे. आपण करत असलेल्या ऍक्टिव्हिटी मधील जुळवाजुळव आधी करून घेतल्यास आपल्या व्हिडिओमधील वेळ वाया जाणार नाही. आपल्याला 5 मिनिटात संपूर्ण ऍक्टिव्हिटी समजवण्यामध्ये पूर्ण भर द्यायचा आहे. हवेला वजन किंवा वस्तुमान आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण या प्रयोगाची अशी मांडणी केली आहे. यामध्ये आपण एक प्लंजर घेतलेला आहे. त्यामध्ये एक उभी प्लॅस्टिकची नळी आहे, त्याला इथे होल आहे. तसंच ती उभी राहावी याकरता आपण बेस ठेवलेला आहे, त्यामुळे ही अशी उभी राहू शकते. त्यानंतर या प्लंजरला या होलमध्ये आपण इथे पेन्सिल अडकवू शकतो व पेन्सिलला पुढे एक हलकी स्ट्रॉला मध्यभागी दोरा बांधलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला फुगे आपण टांगलेले आहेत. दोन्ही फुग्यांचे वजन तशीच ही लांबी सारखी असल्यामुळे हे बॅलन्स आहेत. त्यामुळे ही स्ट्रॉ हॉरिझॉन्टल किंवा अगदी सरळ रेषेत आपल्याला दिसत आहे. हा तराजू तुम्ही किराणाच्या दुकानामध्ये बघितला असेल. ही लांबी समान आहे. त्याचप्रमाणे याला अडकवलेले फुग्यांचे वजन किंवा वस्तुमान समान असल्यामुळे स्ट्रॉ हॉरिझॉन्टल किंवा अगदी सरळ रेषेमध्ये आहे. आता आपण थोडंसं वजन याच्यामध्ये जर काय ॲड केलं तर काय होतं बघूया. हे पहा, थोडंसं वजन मी इथे अडकवतो आहे. त्यामुळे वजन असलेला फुगा खाली गेला आणि वजन नसलेला फुगा वरती आला आहे. तुम्हाला माहिती आहे की वजन असल्यामुळे एक बाजू त्याची खाली जाते. त्याचप्रमाणे आता हे वजन काढल्यावर प्लॅस्टिक स्ट्रॉ परत समांतर झालेली आहे. आता आपण हा फुगा फुगवूया आणि त्यानंतर काय होतं या संदर्भात निरीक्षण करूया. हे पहा, आता हा फुगा आपण फुगवलेला आहे. त्यामुळे
फुगवलेल्या फुग्याचं वजन जास्त झाल्यामुळे तो खालच्या बाजूला गेलेला आहे. याच्याचमुळे आपण सांगू शकतो की हवेला वजन आणि वस्तुमान आहे.